गुड मॉर्निंग मित्रांनो, आज तारीख आहे 1 नोव्हेंबर 2025। आज स्टार्ट केलंय, सकाळी 10 वाजता चालू केला होता। आता फर्स्ट राईड घेऊन आलोय शिवाजीनगर। तर राईड यायला लागले, पण काय 67, 70, 75, 85 असे यायला लागलेत। तर आता ह्याचे जे दिले भोसरीवरून शिवाजीनगर दाखवतो। आज जे आणलं होतं भोसरीवरून शिवाजीनगर 15 किलोमीटरला 285 रुपये दिले। आता बघू, इथं शिवाजीनगरमध्ये थांबलोय, नेक्स्ट राईड कधी देतात कळवतो। आता जस्ट ड्रॉप झालंय बालेवाडी हाय स्ट्रीटला। आता कुठली आहे ती बुकिंग, काय सगळे रेट देत नाहीये। तर आता शिवाजीनगरहून हाय स्ट्रीटला आलोय। याचे दिले की 78 रुपयाची बुकिंग, 11 किलोमीटर 201 रुपये। आता इथून आता तर यायला लागले, पण काय रेटच देत नाहीये। बघूया, चांगली राईड जर आली 100 म्हणजे 200च्या वर तरच घेऊ, नाही तर नाही। आता एक छोटीशी बुकिंग आली होती 150 रुपयाची। तर 5 किलोमीटरला 150 रुपये भेटतोय। चला म्हटलं, इथं छोटी मिनीची बुकिंग पडत होते 70 रुपयाची। म्हटलं चला 150 रुपयाची मारू, पाषाणला जायचं होतं 5 किलोमीटर। तर तो भाऊ म्हणतोय माझे घर शिफ्ट करायचंय। अरे त्याला म्हटलं मी, भाऊ घर शिफ्ट करण्यासाठी तुला कार मध्ये कसं काय घेऊन जाईल म्हटलं मी। नाही छोटी सामान आहेत म्हटलं, तू पोर्टर कर म्हटलं, पोर्टर मध्ये टेम्पो येईल मग घेऊन जाईल। ते म्हणतोय, त्याला म्हणते की 700 रुपये दाखवते। अरे म्हटलं, तू 150 रुपये मध्ये तुझं घर शिफ्ट करून घेणार? म्हटलं कॅन्सल कर भाऊ म्हटलं। तो म्हणतोय की मी नाही कॅन्सल कर, तुला प्रॉब्लेम असेल तर तू कॅन्सल कर। म्हटलं ठीक आहे, मी कॅन्सल करतो। मग मी 5 मिनिटात थांबलो, 5 मिनिटांनंतर 30 रुपये कॅन्सलेशन चार्जेस भेटले मला। ह्याच वेळी 30 रुपये भेटले, नाही तर 22 रुपये तेवढंच भेटतात ओलाचे। ठीक आहे, वाढवला असेल काय माहित नाही, वाढवला असेल तर ठीक आहे। माझा ड्रॉप झालाय आता कॅम्प मध्ये, आणि हे आहे इथे कॅम्प। कोणता एरिया आहे एरिया तर मला माहित नाही, पण कॅम्प आहे। आणि आता जे बुकिंग आणली होती मला दाखवलं तर 300 रुपये, पण कशामुळं वाढलाय काय माहित नाही, पण 366 रुपये भेटले बघ। 377 रुपये बिल झालं होतं, त्याच्यातनं 366 रुपये दिले 15 किलोमीटरला। आता येते बोपकेल, नको बोपकेलला जायचं नाही आपल्याला, कारण बोपकेलवरून आता रिटर्न बुकिंग पडत नाही। बोपकेल म्हणजे गणेशनगरवरून लवकर बुकिंग भेटत नाही। चला नेक्स्ट बुकिंग कधी येते बघूया। चला अजून एक राईड बुक कंप्लीट झाली। काय बुकिंग यायला लागले, 4 किलोमीटरवरून बुकिंग। याचे भेटले, कॅम्पमधून आलो होतो वाकडला, याचे मला भेटले आहे 403 रुपये। आता नुसतं 100, 70, 93 बघा, 93 4 किलोमीटरवरून पिकअप येतोय। हे तर घेणार नाही आहे मी, जवळून असेल आणि 200च्या वर बुकिंग असेल तरच घेईन। बघू आता किती वेळानंतर बुकिंग येते। चला आधी टाइम बघा किती वाजले, 4:10 आणि वाकडला 1 तासानंतर बुकिंग आली। तसे तर वाजत होते, पण काय रेटच नव्हते आणि एक्सेप्ट होत नव्हती। एक्सेप्टचं काय खूप प्रॉब्लेम आहे बघा, कुठलं कात्रज नको कात्रज यायला। आणि ह्याचे मला दिले 421 रुपये। ह्याचं ओलाचं कसं आहे, कधी कधी नाही का मला 21 किलोमीटर दाखवलं आणि झालेत 24 किलोमीटर। आणि त्यासाठी किती वाढवले, फक्त एक्सेप्ट झाली नाही। थेरगाव असली बुकिंग एक्सेप्टच होत नाहीये। आणि ह्याचे 21 किलोमीटर दाखवून 24.3 किलोमीटर चालली गाडी, आणि फक्त किती किलोमीटर वाढवले, 4 किलोमीटर वाढले म्हटल्यावर की 25 रुपये वाढवले। फक्त 400 रुपये दाखवलं होतं। काय ओलाचं काय कॅल्क्युलेशन मला समजतच नाही। कस्टमर बघा असल्या रोडला राहतात, बुकिंग करतात पण फोन उचलत नाही। आता ह्या रोडनी मी चाललोय तर खरं, कारण 3 किलोमीटर पिकअप आहे आणि कस्टमर फोन उचलत नाहीये। थेरगावची बुकिंग आहे, 2 वेळ आली बुकिंग, एक्सेप्ट झाली नाही। 3री वेळ मग एक्सेप्ट झाली, तर आता फोन उचलत नाहीये। बघूया जर
कॅन्सल झाली तर काय फायदा होणार नाही, कारण ओला कॅन्सलेशन चार्ज देत नाहीये, कधी कधी पोचून सुद्धा कॅन्सलेशन चार्जेस देत नाहीये. आता मी पोचलो आहे आदित्य बिर्लाला, कारण ही राईड दोन वेळ एक्सेप्ट झाली नाही, त्याच्यानंतर तिसरी वेळ बुकिंग आल्यावर एक्सेप्ट झाली. याच्या भेटलेला आहे 510 रुपये. किती किलोमीटर आहे? 25 किलोमीटर, 24.4 प्लस 2 किलोमीटर पिकअपला गेलो होतो. चला आता आदित्य बिर्लावरून तर आता पडत होते, काय तिकडं कोंडवा बिंडवा पडतो. कोंडवाला आपल्याला जायचं नाहीये बघा. 65ची राईड, काय 10 लाखाची गाडी घ्यायची आणि 65 रुपयाचं ट्रिप मारायचं मला अवघड आहे. चला बघू. जस्ट आता ड्रॉप झालाय वाकडला. एक छोटीशी राईड घेतली होती, काय दत्तवाडीची होती, पण 3 किलोमीटर पिकअप, कारण वाकडला लई जाम आहे. हे बघा 5 किलोमीटरला 168 रुपये दिले. हा पण रोड जाम आहे आणि वरचा रोड पण जाम आहे. वाकड ब्रिज पर्यंत जाम आहे. सह्याजी हॉटेल साईडनी, परत तिकडून फिनिक्स साईडनी जाताना पण पूर्ण जाम आहे. त्याच्यामुळे आपण काय करू, वाकड साईडला जाऊ आतमध्ये, दत्त मंदिर रोड साईडला, तिथून एखादी बुकिंग घेऊ. आता जस्ट ड्रॉप झालाय माझं पुनवळेला. जेव्हा मी बुकिंग घेतली होती कुठून, चिंचोडवरून जेव्हा घेतली, त्याच्या आधी मी वाकडला होतो. वाकडवरून मग मला एक 7 किलोमीटरची बुकिंग भेटली चिंचवडला ड्रॉप केले की मग 10 किलोमीटरला 300 रुपये दाखवलं. कुठं? पुनवळे दाखवलं. म्हटलं चला, म्हटलं एक बुकिंग मारू, त्याच्यानंतर घरच्या साईडची घेऊ. तर काय ह्या बुकिंगला लागले बघा किती मिनिटं. बुकिंग येताना मला दाखवलं होतं 40 मिनिटं, लागले 1.5 तास. 1.5 तास त्याच्यात नाही का फक्त 60 रुपये वाढवलंय त्यांनी. कसं काय परवडायचं? आता बघू, आता घरच्या साईडची बुकिंग बघतो आता. चला आता राईड आणली आहे पुनवळेवरून पुणे एअरपोर्टला जस्ट ड्रॉप झालाय. आता ह्या राईडचे मला भेटले 501 रुपये 29 किलोमीटरला. अशा प्रकारे आपला दिवस एंड झालेला आहे. आपली गाडीची रनिंग झाली आज 184 किलोमीटर आणि टाइम झाला आहे 10:19. तर ह्याच्या हिशोबाने झालं आज 12 तास. 12 तासात किती अर्निंग झाली आहे? 3454 रुपये. तर एवढं अर्निंग करण्यासाठी 700 रुपयाचा CNG गेला असणार आहे. तर ठीक आहे, आजचा दिवस चांगला गेला. तर उद्या बघूया. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.